माय माऊली नमस्कार. ग्रंथ पुष्पमालावर बोलू काही उपक्रमात आपण श्रीमद भगवत गीता गीता माऊलीतील आज अध्याय 10 मधील बघूया विभूती अभिवाचनातून. श्री भगवान म्हणताय, हे कुरुश्रेष्ठा, आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य तुला सांगतोय, कारण माझ्या विस्ताराचा शेवट नाही. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. सर्व भूतांचा आदी मध्य अंतही मीच होय. आदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू मी, ज्योतीमध्ये किरणाने युक्त सूर्य मी, 49 वायुदेवतांचे तेज नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी, वेदात सामवेद मी, देवात इंद्र, इंद्रियांमध्ये मन आणि भूतप्राण्यांमधील चेतना जीवनशक्ती मीच, 11 रुद्रांमध्ये शंकर मी, यक्ष राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर मी, 8 वसूमधला अग्नी, शिखरे असणाऱ्या पर्वतामध्ये सुमेरू पर्वत मी, पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था, मी सेनापतीमधला स्कंद, जलाशयामध्ये समुद्र मी, महर्षीमध्ये भृगु, शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार, सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जप यज्ञ, स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी, सर्व वृक्षात पिंपळ, देवर्षीमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धामध्ये कपिल मुनी मी, घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्च श्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, आणि मनुष्यामध्ये राजा मला समज. मी शस्त्रामध्ये व्रज, गायीमध्ये कामधेनू, शास्त्रोक्त रीतीने प्रजत्पत्तीचे कारण कामदेव मीच, सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी, नागांमध्ये शेषनाग, जलचराचा अधिपती वरुणदेव मी, पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी, दैत्यांमध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यांमध्ये समय, तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह, पक्ष्यांमध्ये मी गरुड, मी पवित्र करणाऱ्यात वायू, शस्त्र धारण्यात श्रीराम, तसे माशात मगर, नद्यात श्री भागीरथी गंगा. हे अर्जुना, सृष्टीचा आदी अंत मध्य मीच. मी विद्यातील ब्रह्मविद्या, परस्पर वाद करणाऱ्यामध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी अक्षरातील अकार, समासामध्ये द्वंद्व, अक्षय काल म्हणजेच कालाचाही महाकाल, बाजूने सर्व बाजूने तोंडे असलेला विराट स्वरूप, सर्वांचे धारण पोषण करणारा मीच, सर्वांचा नाश करणारा मृत्यू, उत्पन्न होणाऱ्याच्या उत्पत्तीचे कारण मी, तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा मी, तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत साम, छंदामध्ये गायत्री छंद मी, त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष, ऋतूतील वसंत मी कपट करणाऱ्यातील जुगार, प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव, मी जिंकणाऱ्यांचा विजय, निश्चयी लोकांचा निश्चय, सात्विक पुरुषांचा सात्विक भाव मी, ऋषी वंशीयामध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास, कवींमध्ये शुक्राचार्य कवी मीच, दमन करणाऱ्याचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी होय, विजयाची इच्छा करण्याची नीती मी, गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन, ज्ञानवानाचे तत्वज्ञान मी, आणि अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण ते मीच, कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही बरं का. हा विस्तार तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला. जी ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त, शक्तियुक्त वस्तू, ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. हे अर्जुना, हे फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन. ते मी संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. आपण आता जे बघितलं ते विभूती योग म्हणजे भगवंत कुठं कशात आहे हे आपण बघितले.